तस्वीर में दिख रहा यह महारोजगार मेला बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर के जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित है। इस जॉब फेयर में नईम्बे क्षेत्र की 64 कंपनियों ने हिस्सा लिया और जॉब रिक्वायरमेंट के अनुसार 2500 से अधिक बेरोजगार और शिक्षित युवाओं का साक्षात्कार किया। विधायक प्रशांत ठाकुर का यह जॉब फेयर शिक्षित बेरोजगारों और युवाओं को उनके डोर स्टेप पर नौकरियां उपलब्ध कराने के लिए है। इसके शुभारंभ अवसर पर पूर्व सांसद रामश्रेष्ठ ठाकुर, महापौर नितिन पाटिल, विधायक प्रशांत ठाकुर, बीजेपी जिलाध्यक्ष अविनाश कोहली, पूर्व सभागृह नेता परेश ठाकुर, स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन बबन मुकादम समेत तमाम नगर सेवक और कार्यकर्ता मौजूद रहे। विधायक प्रशांत ठाकुर ने कहा कि मेरे जन्मदिन पर आरोग्य शिविर एवं बैनर पोस्टर लगाकर शुभेच्छा देना आम बात है, लेकिन इस बार हमने ऐसे खर्च की बजाय युवाओं विद्यार्थियों के लिए नौकरी दिलाने के लिए उपक्रम चलाने का निर्णय लिया। आज के जॉब फेयर में तकरीबन 2800 से अधिक विद्यार्थियों और युवाओं ने पंजीकरण कराया था। इन्हें सीधे नौकरी मिलेगी। इतना ही नहीं, वंचित युवाओं को जॉब दिलाने में मदद करने के लिए करियर गाइडेंस और प्लेसमेंट सेल भी तैयार किया जाएगा। दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही चांगुकाना ठाकूर महाविद्यालयामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करत होतो। 2006 सालापासून सातत्याने आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन करत आलो। मधल्या काही वर्षांमध्ये असं लक्षात आलं की आरोग्य शिबिर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी भरवले जातात। अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आता वेगवेगळ्या एस्टॅब्लिशमेंट म्हणजे संस्था या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून फिरते दवाखाने चालवतात, काही कंपन्या चालवतात। त्यामुळे अलीकडच्या काळात आरोग्य शिबिराची प्रभावीपणा त्याचा हा कमी झालेला आहे आणि त्यामुळे केवळ आपण एक सोपस्कार म्हणून शिबिर करण्यापेक्षा आता जे अन्य सहकारी द्यायला लागलेत, आता आपण दुसरं काहीतरी देऊ या भूमिकेतून यावेळेला आम्ही आरोग्य शिबिराच्या ऐवजी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। रोजगार मेळाव्याचं आयोजन आम्ही पहिल्यांदा केलेलं नाही, यापूर्वी देखील आम्ही करत आलेलो आहोत। मधल्या कालावधीमध्ये गेल्या 2-1 वर्षामध्ये मोठ्या स्वरूपाचा इतका हा रोजगार मेळावा घेतलेला नव्हता, पण परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा आम्ही आरोग्य शिबिर यापूर्वी देखील रोजगार मेळावे यापूर्वी देखील घेतलेले आहेत। आता या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पनवेल आणि परिसरामधल्या 64 कंपन्या, 60 होत्या पण 64 कंपन्या इथे आलेल्या आहेत। 64 कंपन्या पनवेल परिसरातल्या, नवी मुंबई पासून ते पनवेल मधले असे वेगवेगळ्या क्षेत्रामधले 64 उद्योग इथे आलेले आहेत की जे त्यांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची रिक्वायरमेंट आहे, त्याच्यासाठी आज हे मुलाखती घेत आहेत। आमच्या पनवेल परिसरातल्या 2800 लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय तरुणांनी। त्या 2800 तरुणांना एका अर्थाने रोजगाराची संधी आहे। याच्यानंतर देखील आमचा प्लेसमेंट सेल हा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून कायम स्वरूपात चालवणार आहोत। खांदा कॉलनी इथलं भाजपच्या कार्यालयातून आम्ही ते चालवतोय। या व्यतिरिक्त चांगुकाना ठाकूर महाविद्यालयामध्ये आपण आहोत। या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाचा स्वतःचा एक प्लेसमेंट सेल आहे, ज्याच्यामध्ये कांबळे सर असतील, आमच्या मर्डेकर मॅडम असतील, या सातत्यानं वर्षभर रोजगार मेळावा, करिअर गायडन्स, कशा पद्धतीनं कॅन्डिडेट्सनी चांगला मुलाखत द्यावी यासाठीचं मार्गदर्शन करत असतात। कॉलेजचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे की ज्या माध्यमातून हे सातत्यानं सुरू राहतं। ऑनलाईन सेशन घेतले जातात। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा चांगला परिणाम आमच्या या पनवेल परिसरामध्ये होतोय की ज्यातून रोजगार उपलब्ध होत आहेत। आज आपण पाहतोय की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेमधून महाराष्ट्र वेगानं पुढे चाललाय। म्हणतो आपण महाराष्ट्र आता थांबणार नाही। अनेक उद्योग हे आता अटल सेतू, विमानतळ, इथे पलीकडच्या बाजूचा तळोजा वाढीव औद्योगिक वसाहत, या सगळ्यामुळे इथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत। ते आमच्या इथल्या तरुणांना मिळाले पाहिजेत। यासाठी त्यांना मुलाखतीचं एक्सपोजर, त्यांना वेगवेगळ्या फील्डचं एक्सपोजर मिळालं पाहिजे। या दृष्टिकोनातून या मेळाव्याचं आयोजन केलंय। 365 दिवस हा उपक्रम चालणार आहे, पण आज मोठ्या संख्येनं तरुणांनी गर्दी केलेली आहे। त्या तरुणांना त्यांच्या मनाप्रमाणे रोजगार मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा 22 जुलैला वाढदिवस झाला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं वाढदिवसाला सेलिब्रेशन करू नका, तुम्ही सामाजिक उपक्रम करा। आणि म्हणून मग आम्ही गेल्या काही वर्षामध्ये त्यांच्याच प्रमाणे बॅनर्स लावू नका, मोठे मोठे जाहिराती देऊ नका, यापेक्षा हेच पैसे आपण सामाजिक उपक्रमांमध्ये खर्च करा असं आवाहन आमचे सर्व सहकारी मिळून करतायत।
यावेळेला मोठ्या प्रमाणावरती आज महापौर या ठिकाणी उपस्थित आहेत, या ठिकाणी सर्व आमचे सहकारी उपस्थित आहेत. या सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम 1 ऑगस्ट पासून ठेवलेत. अगदी परवाच्या 10 तारखेला सुद्धा या उपक्रम आहेत. त्यानंतर मग आम्ही म्हटलं आता वाढदिवसाचं निमित्त द्यायचं कारण नाही, सामाजिक उपक्रम आम्ही करत राहू. ज्यांनी ज्यांनी असे कार्यक्रम आयोजित केलेत त्या सगळ्यांचा आभार मानतो. जॉब फेअर माझ्या वाढदिवसालाही आरोग्य शिबिर कधी ठेवलेलं नव्हतं. ते वाढदिवसाच्या निमित्तानं त्याच्या जवळच्या रविवारी असायचं. आता आम्ही हे रविवारी न ठेवता शनिवारी ठेवलंय, म्हणजे या कंपन्या ज्यांचे प्रतिनिधी मुलाखत घ्यायला आलेत त्यांना सोपं जावं. आपला वाढदिवस साजरा करून तो लोकांच्या मनावरती बिंबवण्यापेक्षा त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा ही मला मिळाली आहे, ती इतरांना मिळावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. मला आज जे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी स्वतःही कार्यक्रम केले आणि याही कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. विधायक प्रशांत ठाकुर ने यह भी कहा कि मुंबई में इंटरनेशनल एयरपोर्ट, जेएनपीटी, डेटा सेंटर जैसे तमाम प्रतिष्ठान और बड़े बड़े उद्योग स्थापित हो रहे हैं. पनवेल एक नया जॉब डेस्टिनेशन हब बन रहा है, इसलिए यहाँ पनवेल के स्थानीय युवाओं और शिक्षित बेरोजगारों को सबसे पहले नौकरी मिलनी चाहिए. आज का जॉब फेयर ऐसे युवाओं को नौकरी का अवसर उपलब्ध कराने का ही माध्यम है. उन्होंने भरोसा दिलाया कि ऐसे उपक्रम 365 दिन यानी पूरे साल चलाए जाएंगे. मी मगाशी माझ्या इथल्या भाषणामध्ये बोललो त्याप्रमाणे की या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या खूप संधी निर्माण होणार आहेत. आता या परिसरामध्ये संस्था म्हणून आम्ही कॉलेजही चालवतोय, प्लेसमेंट सेलही आमचा चालवतोय. रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं खारघर सारख्या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर, की जे स्टार्टअप असतात त्या स्टार्टअपला, नव्या एंटरप्रेन्युअर्सला त्यांचा उद्योग उभा करण्यासाठीचं मार्गदर्शन हवंय. तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे एक थीम असते, फायनान्स कोण देणार, जागा कोण देणार, या सगळ्यासाठी अशा इन्क्युबेशन सेंटरची मदत होते. रयतनी ते उभं केलंय खारघरला. कामोठ्यामध्ये प्रोफेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या साठीची एक वास्तू उभारलेली आहे रयत शिक्षण संस्थेनं. त्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या संस्था येतात, त्यांचं ट्रेनिंग देतात. कॉलेज सारख्या ठिकाणी जे युनिव्हर्सिटीमध्ये मान्यता प्राप्त असे कोर्सेस चालवले जातात. वर्षभर, वर्षानुवर्ष चालणारे कोर्सेस चालवले जातात. पण अशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये आता तुम्ही जर कामोठ्याला गेलात तर त्या ठिकाणी काही कोर्सेस 2 आठवडे चालतात, काही कोर्सेस 6 महिने चालतात. 6 महिन्यानंतर त्या कोर्स चालवायची गरज नाही, पण तेवढ्यापुरतं प्रशिक्षण देणारा एक येईल, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणारे लोक रजिस्ट्रेशन करतील आणि त्यानंतर पुढचं. आज स्किल अपग्रेडेशन महत्त्व आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेक ठिकाणी आज मी काम करत होतो हे काम राहणार नाही. केबल ऑपरेटर, आता केबल ऑपरेटरचा व्यवसाय राहणार नाही. तसं वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये आज स्किल अपग्रेडेशनची गरज आहे. एखादा केमिकल कंपनीमध्ये काम करणार त्याला बॉयलरचं ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता आहे. एखादा इंजिनिअरिंग मध्ये काम करणारा आहे त्याला कॉमर्सचा कोर्स करण्याची आवश्यकता आहे. टॅली सारखा कोर्स माहिती असण्याची आवश्यकता आहे. मॅनेजमेंट स्किल येण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या पद्धतीचा अंगीकार आम्हाला करता आला पाहिजे. महापालिका झाली आता 10 वर्ष, महापालिकेला आता 1 ऑक्टोबरला होतील. तर अशा वेळेला या महापालिके क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना महानगरासारखं इन्फ्रास्ट्रक्चर हवं, ते देण्यासाठी शासन प्रयत्न करेल. शासन द्यायची आम्ही वाट बघणार नाही. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही या अनुषंगाने जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतोय, त्याचाच हा एक भाग आहे. यह महारोजगार मेला आज हजारों युवाओं को सीधे नौकरी पाने का अवसर रहा. विधायक प्रशांत ठाकुर का यह मेगा जॉब फेयर जेएनजी को नई दिशा देने, उन्हें सक्षम बनाने एवं सपोर्ट करने की बड़ी कोशिश के तौर पर देखा जा रहा है. पूर्व सभागृह नेता परेश ठाकुर ने कहा कि इस जॉब फेयर ने सैकड़ों युवाओं को नौकरी पाने का एक सुनहरा अवसर दे दिया है. 365 दिवस या इथे राबणार आहे असे माननीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी या इथे या पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये पायाभूत सुविधांच्या द्वारे मग इथे पनवेल विकास करणं असेल किंवा त्याच्याचबरोबर हे आपले सर्व जे युवक आहेत त्यांना त्यांच्या हाताला काम भेटावं, चांगला रोजगार भेटावा यासाठीचा प्रयत्न असेल त्यांनी नेहमीच हा केलेला आहे. आणि नुसता तो औपचारिकपणा त्याच्यामध्ये नाहीये, तर मग त्यांनी ते मनापासून केलेलं आहे. आतापर्यंत 35,000 पेक्षा जास्त युवकांना त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये त्यांनी सध्या नोकऱ्या दिलेल्या आहेत. आणि ह्या प्रत्यक्ष नोकऱ्या झाल्या, त्याशिवाय अप्रत्यक्षपणे या इथे नोकऱ्या निर्माण व्हाव्यात यासाठी सुद्धा त्यांनी अनेक पातळीवर त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यामुळे हे श्रेय हे पूर्णपणे त्यांना जातं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आता पुन्हा मार्गदर्शन इथे रोजगार मेळावा आज उभारलेला आहे. आणि आता येथे 2800 पेक्षा जास्त रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आणि त्याच्याशिवाय ही संख्या नक्कीच मला विश्वास आहे की 3,500 ते 4,000 वरती जाईल. आणि या रोजगार शिबिराचा
फायदा हा सर्व या आपल्या तरुण वर्गाला होईल याच्यामध्ये कोणताही शंका नाही. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.